A string 120 centimeter long is fixed at one end. The other end is moved up and down with a frequency 20 hertz. तर या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स. तर ते राईट करून घेऊ. मग एन इज इक्वल टू किती झाला आपला 20 हर्ट्स. पुढे ऑन अ स्टेशनरी वेव्ह 4 लूप्स आर फॉर्म. तर एक स्टेशनरी वेव्ह दिलेले आहे, त्याच्यात 4 लूप्स या ठिकाणी फॉर्म होत आहे. तर हा पहिला लूप झाला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, असे 4 लूप्स या ठिकाणी काय होत आहे, तयार होत आहे. ठीक आहे, 4 लूप्स त्या ठिकाणी फॉर्म होत आहे. आणि त्या स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती किती, तर 120 सेंटीमीटर. पुढे द स्पीड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच मूव अलॉंग द स्ट्रिंग इज. तर आपल्याला स्पीड या ठिकाणी फाईंड करायचं. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. आता या ठिकाणी आपल्याला स्पीड फाईंड करायचं. ओके, तर क्वेश्चन 2023ला आलेला आहे. याचे 4 ऑप्शनपैकी ए ऑप्शन आहे 300 सेंटीमीटर पर सेकंद, बी ऑप्शन 600 सेंटीमीटर पर सेकंद, सी ऑप्शन 900 सेंटीमीटर पर सेकंद, डी ऑप्शन 1200 सेंटीमीटर पर सेकंद. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आपल्याला स्पीड फाईंड करायचं आहे. ओके, आता या ठिकाणी टोटल किती लूप्स तयार झाले, 4 लूप्स तयार झाले. आणि या 4 लूपची जी लेंथ आहे तर ते दिलेलं आहे 2 लॅम्बडा इतकी असेल, बरं ना. तर एका लूपची λ/2 असे 4 असेल तर 2 लॅम्बडा एवढी त्याची लेंथ असेल. ओके, मग एल इज इक्वल टू 2 लॅम्बडा आहे आणि ती दिलेली आहे 120 सेंटीमीटर. मग एलच्या जागी टाकू आपण 2 लॅम्बडा. आता पहिलं तर एलच्या जागी टाकून द्या 120 सेंटीमीटर. आता या सेंटीमीटरचं कन्वर्जन आपण मीटरमध्ये करू. मग 120 त्याला मल्टिप्लाय करू आपण कशाने, तर 10⁻², म्हणजे या सेंटीमीटरचं कन्वर्जन कशात होणार, मीटरमध्ये. मग 120 × 10⁻² मीटरमध्ये झालं 2 × लॅम्बडा. आता 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा, डिवाइड. मग 120 × 10⁻² डिवायडेड बाय 2. आता 2ने जर डिवाइड केलं तर आपल्याला 60 भेटेल. मग लॅम्बडा इज इक्वल टू 60 × 10⁻², पण कशामध्ये येणार, मीटरमध्ये. ओके, 60 × 10⁻² मीटर. पुढे आता फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे बी पण. मग आपण एक सिंपल फॉर्म्युला यूज करणार, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. ओके, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. मग पुट करू आपण तिथं. एनच्या जागी एनची व्हॅल्यू टाकून द्या 20. मग व्ही इज इक्वल टू 20 आणि लॅम्बडाच्या जागी टाका 60 × 10⁻². ती या ठिकाणी आपण पुट करणार. ओके, 6 2 किती झाला 12. मग तो 12 आणि 2 0 म्हणजे 1200 झाला. ओके, मग 1200 × 10⁻² आला तुमचा मीटर पर सेकंद. पण आपले जे ऑप्शन्स आहे जर तुम्ही या ठिकाणी बघाल तर ते सेंटीमीटर पर सेकंद आहे, राईट ना. मग एक काम करू, 10⁻² काढून टाकू आणि त्या मीटरचं रूपांतर कशात होणार, सेंटीमीटर. मग आपल्याला भेटेल व्ही इज इक्वल टू 1200 सेंटीमीटर पर सेकंद. हे त्याचं काय असणार, तर फायनल आन्सर. ओके, मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर तर आपलं फायनल स्पीड आहे 1200 सेंटीमीटर पर सेकंद. तर या 4 ऑप्शनपैकी याचा करेक्ट आन्सर बघूया आपण. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपल्याला करेक्ट मॅच होताना दिसतो आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजेच किती, 1200 सेंटीमीटर पर सेकंद.